प्रेक्षकांना नमस्कार. मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत आहेत एक राजकीय समीक्षक ॲडव्होकेट विजयराव कुऱ्हाडे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे राज्यातले निकाल लागलेले आहेत ते सगळे अनपेक्षित अशा प्रकारचे आहेत. अशा प्रकारचे टीका टिप्पणी होते. जुन्नरमध्ये सुद्धा विद्यमान आमदार अतुल बेनके यांचा दारुण पराभव झाला. एक नंबरची मतं शरददादा सोनवणे यांना पडली. एक नंबरची मतं शरददादा सोनवणे यांना पडली. 6664 मतांनी ते विजयी झाले. 2 नंबरची मतं महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांना पडलेली आहेत. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाल्यामुळे शरददादा सोनवणे यांचं मतदेखील वाढलं. ते विजयी झाले. देवराम लांडे हे सुद्धा उभे राहिल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा फटका विद्यमान आमदारांना बसला. महायुतीमध्ये बंडखोरी रोखण्यामध्ये नेत्यांना यश आलं नाही. महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी रोखण्यामध्ये त्यांना यश आलं. सगळे नेते एकत्र आले तरी देखील त्यांना यश मिळालं नाही. नेमकं कशामुळं घडलं, काय घडलं, कुठं बिघडलं, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. विजयराव, तुम्ही काय सांगाल? आपण सुरुवात थोडीशी तालुक्यापासून करू. तालुक्यामध्ये ही सगळी गणितं कशामुळं बिघडली? विद्यमान आमदार महायुतीची त्यांना उमेदवारी मिळाली, त्यांच्यामध्ये समन्वय दिसला नाही. शरददादा आशाताई बुचके जरी महायुतीचे असले तर ते स्वतंत्रपणे लढले. शरददादा सोनवणे यांना शिवसेनेनं पक्षातनं काढलं. आज सोनवणेंनी त्यांना पाठिंबा दिला. आशाताई बुचके यांनी देखील भाजप पक्ष सोडल्यानंतर आज पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या नावाने जयघोष केला, गळ्यामध्ये भाजपचा पट्टा घालून. वाणीसाहेब, जुन्नर तालुक्याचं राजकारण हे अनाकलनीय स्वरूपाचं त्या ठिकाणी राहिलेलं आहे. म्हणजे याचं आकलन करणं होण्याच्या करता खरं तर अनेक याच्या गोष्टी शोधल्या गेल्या पाहिजेत. पण लोकसभेच्या नंतर कोणालाही वाटू लागलं की आम्ही आमदार होईल. आमदार कुठल्या तत्वावर व्हायचंय, कुठला विषय घेऊन व्हायचंय, काय विजन मांडायचंय, सहानुभूतीच्या लाटेवर व्हायचंय, विकासाचा मुद्दा घेऊन व्हायचंय, नेत्याच्या जीवावर व्हायचंय की स्वतःच्या कर्तृत्वावर व्हायचंय, तालुक्याचे प्रश्न सोडून आमदार व्हायचंय, नेमकं काय हे कोणीच काही मांडायला तयार नव्हतं. एक होते शरददादा सोनवणे, ज्यांच्याकडे पक्ष नव्हता पण सहानुभूती होती. एक होते सत्यशील दादा, ज्यांच्याकडं पक्ष चांगला होता पण त्यांना आयात व्हावं लागलं होतं. दुसरे होते अतुल बेनके, यांच्याकडं स्वतःचं काम होतं, विकासाचं विजन होतं, पण पक्ष कुठेतरी लोकांमध्ये त्या काळामध्ये पवारसाहेबांना सोडल्याचा, बदनामीचा, गद्दारीचा शिक्का असलेला पक्ष असं त्या ठिकाणी परसेप्शन होतं. आणि एक आशाताई होत्या, ज्यांच्याकडं काम चांगलं होतं पण कुठलाच पक्ष नसताना सुद्धा महायुतीचा धर्म न पाळता त्या ठिकाणी उभ्या होत्या. आणि एक होते देवरामजी लांडे, ज्यांच्याकडे अचानकपणानं आपल्या वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन आदिवासी मतांवर डोळा ठेवून त्यांनी निवडून येण्याकरता चंग बांधला आणि ते उभे राहिले. गंमत अशी झाली की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये इच्छुकांची बांधीआळी तयार झाली. त्यांना बसवायला आणि एक उमेदवार ठरवायला हा जो अवमेळ आणि हा जो कालावधी गेला तो अत्यंत मारक असा स्वरूपात ठरला. ह्या अवमेळामधून महाविकास आघाडीमधून बाळासाहेब दांगड बाजूला गेले, सुरेशभाऊ वाजगे बाजूला गेले. बाकी किती लोकांनी प्रामाणिकपणे काम केलं हा विषय संशोधनाचा जरी असला तरी खासदार कोल्हे साहेबांनी अंडरग्राऊंड म्हणजे जे काही खाली तळागाळातल्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे एखादी सभा लावून एखादी चर्चा करून जाणून घ्यायला हवं होतं. ते जाणून घेतलं नाही. हा थोडासा कम्युनिकेशन गॅप त्यांच्या व्यापामुळे, त्यांना राज्यभर दौरे होते किंवा अनेक काही गोष्टी असतील, आणि सक्षमपणानं संघटना नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्यामधलं मिसकम्युनिकेशन, याच्यामुळं एकमेकाविषयी भ्रम तयार होत होती. उमेदवारी सत्यदादांना मिळाली आणि कमी कालावधीमध्ये चांगल्या स्वरूपाची फाईट देण्यामध्ये ते यशस्वी ठरले, पण यशापर्यंत पोहोचले नाहीत. याच्या उलट असं झालं की शरददादांनी तालुक्याची भावनेची नस ओळखली, बिबट्याचा प्रश्न उचलला, पिंपरी पेंटरला आंदोलन केलं, त्या भावनेतून विद्यमान आमदारांची जी काही कमतरता आहे तिला हायलाईट केलं. विकासाचं विजन मांडताना तालुक्यामधले काही गोष्टी त्यांनी नव्याने मांडण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्यासोबत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं जे काही त्यांचं स्वप्न आहे ते त्यांनी लोकांना रंगवून सांगितलं होतं आणि ते सत्यामध्ये येण्याकरता त्यांचे प्रयत्न चालू होते. दुसरीकडं स्पेस सायन्समध्ये मुलांना काहीतरी मी देऊ पाहतोय, तालुक्यामध्ये विजन ठेवतोय, असं एक काही गोष्ट समोर आणली म्हणजे काही लोकांना भावली असेल. त्याच्याही पलीकडे ज्या माता माऊल्या ज्या भगिनी आहेत त्यांच्या मनामध्ये एक भावना तयार झाली की शरददादा अनवाणी पायाने फिरतायत, पायाला ठेचा लागलेले आहेत, फोड आलेले आहेत, तरी हा माणूस फिरतोय, हा कुटुंबासाठी काम करत नाही तर स्वतःसाठी काम करत नाही तर हा जनतेसाठी काम करतोय, भावना निर्माण झाली.
त्याचं कारण ते लोकांच्या सुखदुःखामध्ये सातत्यानं होते, पण पक्ष त्यांना काही संधी कुठला द्यायला तयार नव्हता, किंवा महाविकास आघाडीने महायुतीच्या जागा वाटपात ते सगळं अडकून पडलं होतं. याच्या उलट अतुल बेनकेंकडे कार्यकर्त्यांची फळी होती, पण ते सगळे ठेकेदार मंडळी, जवळचे कार्यकर्ते, विश्वासू कार्यकर्ते, मला नक्की हा काम करेल, मत आणून देईल असं त्यांच्या मनामध्ये होतं. आणि 1 लाख बहिणींना मी लाडकी बहीण योजना पोहोचवलेली आहे, त्याच्यापैकी मला महिन्याची मतं मिळतील, तसं प्रकारचं त्यांचं काम त्यांनी केलं. डमी उमेदवार उभे करणं हे त्यांना अत्यंत भावलं, कारण त्याच्यामध्ये डमी उमेदवार 1 असावा, ठीक असावा, 2 असावेत. आणि ते इतक्या खोलापर्यंत हे कार्यकर्ते गेले की यांनी कसं उभं केलंय, कसं खोटं यांनी आमच्या विरुद्ध कुबाड रचलंय हे सिद्ध करण्यामध्ये शरददादांचे कार्यकर्ते यशस्वी झाले. ह्याच्यावर यांना मात करता आली नाही. दुर्दैवानं हे आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसरी रेषा पुसायचा प्रयत्न करतायत, हे हायलाईट झालं. आणि दादांविषयी सहानुभूती अधिक वाढत गेली. तथाकथित जो काही व्हिडिओ आला त्याच्यामध्ये पण सत्य असत्य ह्या गोष्टी नंतरच्या आहेत. ते फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी होईल. सत्य असेल तर ते वैयक्तिक आयुष्य एखाद्या माणसाचं आहे, ते कोणी दोघांच्या कम्युनिकेशन व्हिडिओ कॉल मधलं रेकॉर्डिंग करून व्हायरल केलं, ब्लॅकमेल करून पाहिलं. त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जर तसं काही घडलं असेल, व्हिडिओ खरा असेल तर त्याचा विषय नंतरचा आहे, आणि खोटा असेल ती अक्षम्य चूक आहे. मग हा खोटाच आहे याचं परसेप्शन तयार झालं, आणि सामान्य कुटुंबातल्या सामान्य माणसांना जो खोटाच आहे दाखवण्याचा प्रयत्न का खोटाच आहे? नाही, खोटाच आहे का खरा आहे याच्यामध्ये आपण नंतर जाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये. शेवटी त्यांना बाधा पोहोचलेली आहे, ते त्याच्या खोलामध्ये जातील. खोटा असेल तर सिद्ध करतील, खरा असेल तर विषय सोडून देतील. जे काही असेल ते असेल, त्यात आपल्याला जायचं नाही, कारण त्याच्या प्रक्रियेमध्ये मी अपूर्ण अनभिज्ञ आहे. शरददादांना याची सहानुभूती वाढत वाढत गेली, आणि ती मतामध्ये रूपांतर होण्याकरता ओतूरची ज्यांची शेवटची सभा जी आहे ती अत्यंत चांगली, अत्यंत देखणी. समाधान महाराज शर्मा नाही, मला वाटतं तेच महाराज होते ना, महाराज होते कोणतरी, त्या महाराजांना त्यांनी आणून महाराजांच्या तोंडातून त्यांनी खूप चांगलं त्यांच्याबाबतचं स्टेटमेंट्स गेले. लोक म्हणजे ते भाऊल आणि भिंडला आणि वारकरी तालुका संपर्काचा हा तालुका आहे, लोकांना त्या भावना लगेच पोहोचतात. तालुक्यातले वारकरी ते सगळे बेनकेंच्या सोबतीला होते. नाही, ते झालं मागचं रिसेंट. शेवटी लोकांना विस्मरण नावाची देणगी देवानं दिलेली आहे प्रत्येकाला. सध्या माझ्या मनावरती कुठल्या गोष्टीचा प्रभाव पडतो आणि मी कसा प्रेरित होतो, ती प्रेरणा मिळणं, प्रभावित होणं, हे जे काम आहे ते शरददादांच्या भावनेतून, शब्दातून, कृतीतून आणि सातत्यानं मागच्या 40 दिवसामध्ये त्यांनी जे काही लोक अतुल बेनके ही निवडणूक म्हणावे असे लढले नाहीत का? फाजील आत्मविश्वास त्यांना कारणीभूत ठरला का पराभवाला? नाही, अतुल बेनकेंचे जे काही पॅरामीटर होते, निवडून येण्याबाबतचे निकष होते त्यांनी लावलेले, त्याच्या बाबतीत ते फुलफिल होते. लाडकी बहीण योजना त्यांनी आणली का, पोचवली का? हो, पोचवली. त्यांनी विकासाचे पैसे आणले का? हो, आणले. त्यांनी मान्यता अनेक गोष्टी ज्या काही मिळवल्याची लेवाडीपासून तर अनेक प्रकल्प आणले का? हो, आणले. पण लोकांना विकास कामावर मत द्यायचं असतं तर बाकी लोकांनी भावना बाजूला ठेवून विकासाला मतदान दिलं असतं. राज्यामध्ये पण तशीच परिस्थिती. दादांची 40 बेनके हे मुद्दे घेऊन हवेत राहिले. काही प्रमाणामध्ये त्यांना आत्मविश्वास नडलाच. सर बघा, आपण 2014ची निवडणूक आपण पाहिलेली. पाण्याच्या मुद्द्यावरनं ते उपोषणाला बसले, नंतर ते तालुकाभर फिरले, तिकडेच मुक्काम केला. मागची निवडणूक त्यांनी मागची निवडणूक म्हणजे 2019ची, त्यावेळेस ती निवडणूक त्यांनी अतुल बेनकेंनी अंगावर घेतलेली होती. पण आता ते काही प्रमाणात गाफील राहिले, किंवा बहिणींचं मतदान आपल्याला होईल, आपण आणलेल्या निधीचा फायदा होईल, असं ते म्हणजे कुठल्या स्वप्नात राहिले की काय असं वाटायला लागलं. बघा, मुळात शरददादा सोनवणे ज्यावेळी आमदार होते त्यांनी निधी आणला होता, ते जसे ज्या प्रमाणामध्ये वागत होते त्याच्या विरोधामध्ये आतुषट वागत होते. लोकांमध्ये जात होते, कोलेवाडी सारख्या गावामध्ये मुक्काम करून, पाण्याचं आंदोलन करून, टोलनाक्याचं आंदोलन करून, लोकांमध्ये त्यांनी एक लाट तयार केली की मी काहीतरी करणार आहे, नौका आमदार आहे, मला काहीतरी करू द्या. लोकांनी विश्वास टाकला. याच्या उलट ती स्ट्रॅटेजी शरददादांनी वापरली. लोकांच्या मनात भावनेचं घर केलं. त्यांचा एक स्वभाव आहे की उठलं की सकाळचं स्क्रीला जाणं, अंत्यविधीला जाणं, लोकांमध्ये जाऊन बसणं, सामान्य लोकांमध्ये जाऊन पंक्तीला जाऊन जेवणं, ही त्यांच्या निवडणुकीसाठी त्यांच्या अंगात ज्या काही गोष्टी असायला हव्यात त्या पहिल्यापासूनच त्यांच्यामध्ये त्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये भर पडली आणखी की भावनेच्या मुद्द्यांची, की नाही दादा आमच्यासाठी काहीतरी करेल. पिंपरी पेंटाला आंदोलन केलं, एखाद्या डोंगराच्या कडेला जाऊन तिथे त्या ठिकाणी बसले, तिथं आमदार भेटायला पण गेले नाहीत. ती पण एक शोकांतिका लाखो लोकांना वाटली की अरे आमदार भेटायला जात नाही, एवढा मोठा माणूस बसलाय. पण एक गोष्ट खरी होती की ते सत्तेमधले आमदार होते आणि हे पण सत्तेमधले घटक होते. लोकांना हे जाणून दिलं नाही की माझी पण जबाबदारी तेवढीच आहे, पण मी काम नाही करत. त्यांनी जाणून दिलं की सरकार माझं असं कोणाचा असो मी भांडणार. लोकांना वाटलं की हा म्हणून आपल्यासाठी भांडतोय, मग ती भावना तयार झाली. शेवटी उत्तरदायित्व म्हणून आमदारही काम करत होतेच. ह्याच्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्षाचं धोरण निश्चित होत नव्हतं, उमेदवार ठरत नव्हता. या डिलेमुळं ह्या दोघांमध्ये थोडी स्पर्धा झाली. पण लोकांची एक भूमिका होती की पवार साहेबांच्या विचारासोबत जायचं. लोक तिथपर्यंत गेले, मतामध्ये ते उतरलं सुद्धा.
जो काही 6-7 हजाराचा गॅप राहिला ते सुरेश भाऊ बाजूला गेला किंवा बाळासाहेब दांगडसाहेब बाजूला गेले. महाविकास आघाडीमध्ये जे काही कॉन्क्रीट व्हायला पाहिजे होतं काम तशा स्वरूपात दिसलं नाही. यंत्रणा सतीश खूप चांगली होती आणि ते स्वतः व्हिजन काही मांडताना स्वतःहून असं दिसायला तयार नव्हतं. जसं त्यांना कुठे एका पत्रकार परिषदेत विचारला प्रश्न की तुमचं याच्याबाबत काय मत आहे, ते म्हणले हे ठीक आहे खासदार साहेब करतील ना. लोक म्हणली यांना सांगता येत नाही, हे यांच्या भरोश्यावर आमदार व्हायला निघालेत. असं एक चित्र यांनी तयार केलं बाकीच्या लोकांनी. हे यांच्याकडे यांना काय सांगायला, यांचा अभ्यासच नाहीये. तरी सुद्धा त्यांच्या संयमाची भूमिका ही चांगली राहिली. त्यांच्यावर टीका झाल्या पर्सनली, पण त्यांनी त्या अजिबात सुद्धा त्याला किंमत दिली नाही. एक संयमीपणानं पवार साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर, पक्षाचा विचारधारा डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षातून ते या पक्षामध्ये आले. सगळ्यांना मनोमिलन करायला ते यशस्वी ठरले. पहिल्या सभेपर्यंत सगळे लोक एकत्र आले. पण याला विजयामध्ये रूपांतरित होण्याच्या करता जी शरदांची जेवढी मोठी भावना लोकांप्रती होती ती एका उमेदवारानं तयार केली नाही. पक्षाच्या जीवावर, नेत्या जीवावर मला मित्र मिळताना मी निवडून येईल या भूमिकेत ते राहिले. आणि तालुक्यामध्ये एकूण अपक्ष निवडून येण्याची जो काही इतिहास आहे तो घडला आणि शरददादांना चांगलं मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं. आणि काही फॅक्टर बघा, म्हणजे अशा ताईंना लोकांनी स्वीकारलं का, आता अजिबात नाही. शेवटी विचार सुद्धा पुढे येतो आणि काही गोष्टींचा एखादा आशाताई मागच्या वेळेला 50,000च्या पुढे गेल्या होत्या, आता ते 10,000चा आकडा सुद्धा ओलांडू शकले नाहीत. नाही, त्यांच्या राजकीय जीवनात स्थिर झाली ना घडामोडी, त्यामुळे विश्वास त्यांनी लोकांचा गमावला. कामाचा म्हणजे त्यांचा कामाचा ओळख फार चांगला आहे, प्रशासनाचा वचक फार चांगला आहे, काम मांडण्याची पद्धत सुद्धा खूप चांगली आहे. पण एवढ्या भाऊगर्दीमध्ये त्यांना कुठं हायलाईट करावं, हायलाईट त्या व्हाव्यात असं काही दिसायलाच तयार नव्हतं. कारण त्यांच्या मागे ना पक्ष होता ना कार्यकर्त्यांचा संच होता. ठीक आहे, ताईंचे प्रयत्न ताईंना त्यांनी काय डोक्यासमोर ठेवून केलं. शेवटी त्यांची पत त्यांच्या पक्षामध्ये असेल, आज त्यांचा पक्ष जर भाजप म्हणून ते म्हणत असतील तर त्यांना सुद्धा अजून काम करायला वाव आहे, त्याबद्दल काही तक्रार नाही. पण तालुक्यामध्ये एकूण एकंदर शेतकरी जो होता, जो वंचित होता, जो पीडित होता, जो कष्टकरी होता, तो शरद पवारांच्या मागे उभा होता. पण शरददादांनी ना शिवसेनेचं नाव घेतलं ना भाजपचं घेतलं. सुरेश भाऊंना ते म्हणाले मी महाविकास आघाडीमध्ये जाईल, दांगड साहेबांना म्हणाले मी उद्धव साहेबांकडे येईल. त्यांना माहित होतं की सगळी दारं खुलीत आपल्याला. लोकांना वाटलं सत्तेमध्ये जे येईल त्याच्यावर हे जातील. जे मतं मिळवण्यासाठी शरददादांनी सगळ्यांना डोळे मारले. त्यांनी त्यांनी आज त्यांना त्यांच्यावर वेळ अशी होती की मला निवडून केन प्रकारे यायचंय, जे करावं लागेल ते. म्हणजे मी पाहिलं की त्यांच्या पत्नी सीमाताई सुद्धा खूप आक्रमकपणानं माझा नवरा गावासाठी, तालुक्यासाठी काय करतोय, माझ्या कुटुंब मी कसा त्याग केलाय, किती पोट तिडकीनं सांगत होत्या. ते तुम्ही माध्यमामध्ये दाखवत होता, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आणखी एक घर तयार होत होतं की एक लक्ष्मी घरातली, ती बिचारी एवढी त्यागाची मूर्ती आहे, ती नवऱ्यासाठी एवढं काय करते, ती जेवढ्या व्यथा वेदना कुटुंबाच्या मांडते, हा माणूस ऐकायला तयार नाही, हा जिद्दी आहे, ही बिंबवण्यामध्ये ती यशस्वी ठरल्या. आणि मग त्यांची जी तळमळ होती ती महिला म्हणणं अधिक भावली. याच्या उलट शरददादांनी काम करताना ताईंना सोबत घेऊन शेवटचे 15 दिवस जे काही काम त्यांनी माध्यमांसमोर त्यांनी जो काही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे त्यांना आधीचा फायदा त्या ठिकाणी झाला. आणि माणूस म्हणून, कर्तव्याला जागणारा माणूस म्हणून अपेक्षेनं लोकांनी त्यांना निवडून दिलेले आहे. पण म्हणून आता शरदचंद्रजी पवार पक्षाचं जे काही धोरण आहे, जे काही विचारधारा आहे, जे काही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे, ती कधी हा तालुका सोडणार नाही. जिथं चुकल तिथं ही लोक जागा दाखवायला पण कमी करणार नाहीत. जसं तुम्ही सकाळी एक लेख लिहिला, मी तो वाचला, खूप चांगले तुम्ही सगळ्यांना सल्ले त्याच्यामध्ये दिलेत. एक समीक्षक म्हणून, पत्रकार म्हणून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये अर्क मांडलेला आहे की बाबा काय कुणी आता कसं वागलं पाहिजे. शेवटी प्रत्येकाचं उत्तर आहे तो लोकांसाठी आहे. प्रत्येकानं काम करायचं समाजासाठी करायचं. कुणी जर अरोगन्सीनं वागला, मी मना करत गेला, तर लोक याला जागा दाखवतात. आता या पुढच्या काळामध्ये जिथं कुठे शरददादा सोनवणे त्या ठिकाणी काम करताना सरकारमधले घटक म्हणून, सरकारमधून आता ते शिंदे सरकारबरोबर, शिंदे साहेबांबरोबर शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, बाहेरून पाठिंबा दिलाय. हा म्हणजे आज त्यांनी समर्थनच केलेलं आहे. शेवटी सरकारमध्ये सहयोगी आमदार म्हणून त्यांना सही करून जायचंय. त्यावेळेला ज्यावेळी त्यांची जबाबदारी म्हणून त्यांनी ज्या ज्या गोष्टीच्या लोकांना अश्युरन्स दिलेला आहे तिथं कमी पडले, तर आम्ही विरोधी पक्षामध्ये लोक म्हणून, माझा पक्षाचा कोणी नेता, सत्यशील दादा हे आता आमचे पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहेत. मग त्या मागचे सगळे लेंडे साहेब असतील किंवा सगळे लोक असतील, हे सगळ्या लोकांच्या याच्यामध्ये शेवटी शरददादांकडनं ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या त्या जर कमी पडायला लागल्या, ताकदीने विरोध प्रखरपणानं होणारच आहे. ही लढाई वैचारांचीच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काही कुठं कसूर होईल असं काही वाटत नाही. आज 9चे 9 दिवस आहेत.
ते त्यांच्या आनंदामध्ये आहेत, त्यांना शुभेच्छा सगळ्यांनी दिलेल्या आहेत. तालुक्याचं जनमत आहे, लोकमत आहे आणि जनतेचा कौल स्वीकारणं हे फार मला वाटतं अत्यंत आवश्यक अशी बाब आहे. आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणुका संपल्या असं समजून आता उन्हाधुनी काढत बसण्यापेक्षा त्यांना काम करायला 6 महिने 8 महिन्याचा कालावधी दिला पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन पुढच्या निवडणुका ज्या वेळेला येतील त्यावेळेला त्यांची भूमिका आणि विरोधी पक्षांच्या भूमिका ह्या त्यावेळेला स्पष्ट होत राहतीलच. पण त्यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या काही गोष्टीमुळं किंवा समाजाला लोकांना प्रशासनाच्या चुकीच्या वापरामुळं काही जर त्रास झाला किंवा काही गोष्टी घडत राहिल्या तर शेवटी आज जे पराभूत उमेदवार आहेत ते काही यांना सोडतील असं मला वाटतं. शरददादा सोनवणे यांचे कार्यकर्ते भविष्यकाळात चुकतील किंवा शरददादा काही ठिकाणी कामात कमी पडतील, हा झाला भविष्यकाळ. सत्यशील शेरकर यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली हे वास्तव आहे. शेरकरांना उमेदवारी द्यावी म्हणून खासदार अमोल कोल्हे पण सक्रिय राहिले. अतुल बेनकेंना उमेदवारी देऊ नका, पक्षात घेऊ नका हेही त्यांनी गणितं मांडली. आज अमोल कोल्हे आणि शरद पवार यांची जादू पुणे जिल्ह्यामध्ये फारशी चालली नाही. अवघ्या खेडमध्ये शिवसेनेचा एक उमेदवार म्हणजे ठीक आहे आपण महाविकास आघाडी त्याचं नाव म्हणू, मग कोल्हे साहेब आणि शरद पवारांची जादू पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्येच कमी झाली का? तर आज कुठल्याही पक्षाकडे विरोधी पक्ष नेतेपद टिकवण्यासाठी 29 आमदार सुद्धा निवडून आलेले नाहीत. म्हणजे तुम्ही आज महाराष्ट्राचा कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, दिस इलेक्शन इज नॉट फेअर इलेक्शन. म्हणजे लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे अजून की हा निकाल खरा आहे का. आता पवार निकाल लागलाय तो लागलाय, लागला लावला जो काय म्हणायचं तो म्हणा तुम्ही. तर राज्यामध्ये इतकी वाईट अवस्था महाविकास आघाडीची नव्हती की लोकांनी महाविकास आघाडीला पार अगदी पायाखालीच घेतलं आणि यांचं एवढं काम असं उत्तम होतं त्यांना डोक्यावरच घेतलं असं नव्हतं. राज्यामध्ये चित्र पूर्णपणे वेगळं होतं. काय झालं कसं झालं आता हे सगळं संशोधनाचा विषय आहे. राज्य आलं, मॅन्डेट आलं, इतकं प्रचंड बहुमत आलं की इतिहास घडला. ठीक आहे, राज्य नियमाच्या आधारानं सरकार चालणारे लोकांसाठी काही काम करतील, आधी चांगलं काम करतील, त्यांना शुभेच्छा आहेत, त्यात काही जाण्याचा अर्थ नाही. पण कुठल्याही माणसाला 100 पैकी विचारलं तुम्हाला तर 80 लोक सांगतील की हा निकाल नाहीये. शेवटी न्याय आणि निकालात फरक आहे. राज्याला न्याय नाही मिळाला, राज्याला निकाल मिळाला. कारण न्याय मिळणं ही वेगळी गोष्ट असते आणि निकाल मिळणं ही गोष्ट वेगळी असते. शेवटी जे झालं ते झालं. विरोधी पक्ष नेता असणं हे राज्यासाठी कधीही चांगलं. 29 आमदारांची अट लागते कुठल्याही पक्षाला. पण साहेब याच्यामध्ये गोष्ट तुम्हाला लिगल माझ्या अँगलनं मला जी वाटते ती सांगतो की पुढे जाऊन ज्या सुप्रीम कोर्टामध्ये केसेस पेंडिंग आहेत, समजा की शिंदेची सेना आहे की ठाकरेंची सेना आहे, समजा ते प्रूव्ह झालं की ही शिवसेना ही ठाकरेंची शिवसेना आहे, त्यावेळेची कागदपत्र आधारे ठरलं तर यांना इतर पक्षामध्ये मर्ज व्हावं लागेल. म्हणजे हे लोकांना भाजपमध्ये जावं लागेल. तसंच शरद पवारांच्या पक्षासंदर्भामध्ये पवार साहेबांच्या पक्षामध्ये आदित्यदादांना सुद्धा असाच निकाल जर लागू झाला तर ती एक संभ्रम किंवा ती एक गोष्ट पुढच्या काळात घडणार आहे. त्यामुळे तोपर्यंत सावधगिरीनं भाजप सारखा पक्ष मुख्यमंत्री पदावरती ते थांबून राहतील. मुख्यमंत्रीपद त्यांना आज मागण्याचा अधिकार सुद्धा तेवढाच आहे कारण जागा तेवढ्या आल्यात. त्यामुळे त्यांच्या सरकारवर काही परिणाम होणार नाही. उलट पक्षी ह्या लोकांना यांचे पक्ष जर गेले तर नव्यानं पक्ष स्थापन करावे लागतील, पण तुर्तास त्यांना मर्ज व्हावं लागेल. पण नव्यानं निवडून आलेल्या आमदारांना याचा काही परिणाम होणार नाही, ते त्यांच्यासोबतच सरकारमध्ये असणार आहे. ठीक आहे, हा झाला सुप्रीम कोर्टच्या अखेरीतला विषय. निकाल असा लागला तरच्या गोष्टी. पण वाणी साहेब याच्यातून 2 गोष्टीची भीती आहे. एकतर हे राज्य फार मोठ्या विकासाच्या उंचीवर जाईल किंवा हे राज्य आरेरावीकडे जाईल. हे राज्य आर्थिक विषमता निर्माण करायला आधी कारणीभूत ठरेल का? हे राज्य खालच्या स्तरावरच्या लोकांना आणि गरीब श्रीमंती दरी वाढण्यासाठी जर काही पूरक ठरलं तर देशामध्ये सुद्धा वाईट परिस्थिती निर्माण राज्यामध्ये होण्याची शक्यता आहे. कारण उद्योगपतीने पुरवले चोचले आणि गरीब होणारा शेतकरी ही दरी समाज पाहतो आणि त्याला मतामध्ये व्यक्त होताना सुद्धा अपेक्षित निकाल मिळत नाही. यांचा वाली कोण? सरकारचं तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं, तुम्ही म्हणताय लाडकी बहीण योजना आणली, अरे पण एकीकडे त्याच दरामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्याला भाव मिळत नाही. 6,000 सोयाबीनचा भाव देऊ म्हणणार सरकार 3200 पर्यंत पोहोचत नाही. अशा वाईट ह्या गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या कशा? आता म्हणजे पावसाने झोडपलं आपण जसं म्हणतो तशी परिस्थिती होणार आहे. आपल्याला काही करता येईलच का याच्यामध्ये? कसं मागायचं हा मोठा प्रश्न निर्माण होणार, काळाच्या पोटामध्ये होणार आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थापती लवकर निवडणुका घेतील कारण कोर्टामध्ये विषय आरक्षणाचा पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टमध्ये. हे सरकार तातडीने पावलं उचलून त्यावर निर्णय घेईल आणि या सगळा जो निवडणूक आलेला माहोल आहे गुडविलचा फायदा घेतील, याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतील. पण आदरणीय पवार साहेब आणि उद्धव साहेबांची
ही जी काही काळाची जी काही ही जी काही आताची परिस्थिती आहे, हा जो त्यांचा काळ आहे, याच्यामध्ये त्यांची चाललेली अवहेलना किंवा ह्या लोकांना मस्तीमुळे त्यांच्याविषयी जे बोलतायत, त्याला काळामध्ये 6 महिन्यामध्ये चांगलं काहीतरी उत्तर चांगलं नक्की मिळेल. कारण जी लोक आज शांतपणे आहेत, म्हणजे आज तुम्ही पाहिलं बच्चू कडू जे प्रहारचे आहेत ते पराभूत झाले, त्यांना शॉकिंग आहे पराभव होणं. त्यांनी आता संविधान बचाव, आता लोकशाही बचाव त्यांनी विषय घेतला की ईव्हीएम हटाव आणि लोकशाही बचाव. ही पण जवळ मला वाटतं ही मुवमेंट सुद्धा फास्ट अगदी ताकदीने पुढे जाईल. आणि न जाणो की पुढच्या काळामध्ये ते ईव्हीएम फेकून द्यायची पाळी येते की काय, ते समुद्रामध्ये बुडून टाकायची वेळ येते की काय. आणि अमेरिकेसारखं प्रगत राष्ट्र सुद्धा आता निवडणुका मशीन घेत नाहीत, ते पेपर निवडणूक. ईव्हीएम मशीनची एवढी जादू जर आपण आहे असं म्हणतो, किंवा राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने जे काही केलं असेल ते तुमच्या मनात संशय आहे किंवा वरिष्ठ नेत्यांच्या मनात जो संशय आहे, मग जुन्नर तालुक्यामध्ये महायुतीचे उमेदवार अतुल बेनके पडले, शरद सोनवणे 6,664 मतांनी विजयी झाले. तर तुम्ही गोष्ट, आता मला त्या आरोपात जायचं नाही, लोकांची थट्टा करतील आपण काय बोललो आजच्या घडीला. तर जुन्नर तालुक्यामध्ये काय घडलं तो जनादेश होता असं आपण समजूया. आपण सुरुवात आपल्या इथून करू ना, आपण दुसरीकडे कमेंट करण्यापेक्षा तालुक्यात काय. राज्यामध्ये बघा मातब्बर ज्यावेळी पडतात किंवा जिथं शक्यता वाटत नाही आणि यांच्या म्हणजे ज्याचं उमेदवाराचं नावही कोणाला माहित नाही असं आपण निवडून, तेवढी या शंका साहेब जागा होतात. ते सूत्र इथं का लागू पडत नाही? तर इथं लागू पडण्याचं कारण असं नाही की इथं निवडणूक वेगळ्या वाटेनं गेली, ती कुठल्याही 2 पक्षामध्ये निवडणूक नाही झाली. तिथे पण परिस्थिती तशी असू शकते. एखादा जरी अनोळखी उमेदवार असला आणि समोरचा उमेदवार जर बदनाम असेल, वेगवेगळी तिथली कारणं असतील, त्या मतदारसंघाच्या मतदारांच्या मनामध्ये त्या उमेदवाराबद्दल राग असेल, असं असू शकतं ना. मी म्हणतोय निकाल मान्य, त्याच्यावर आपल्याला चर्चा आता करायची नाही. जो जनादेश मिळाला तो मान्य. एकूण सरकारची बघा तुम्ही, फसव्या योजनामध्ये सगळ्या मुलींना शिक्षण मोफत असं स्वतः उच्च शिक्षण मंत्री म्हणाले होते. तसं घडणार आहे का ह्या जूनला? सगळ्यांना मोफत नाहीच, काही काही कोर्सेस असे आहेत मुलींचे का त्याला मुलींना पैसे भरावे लागतातच. याचं क्लॅरिफिकेशन नाही ना सरकारने केलं. मग ही जी सामान्य जनता सरकारवर अवलंबून राहणार आहे आणि ती फसवली गेली जाणार आहे, याचं काय करायचं? तुम्ही सामान्य गरीब माणसाच्या घरामध्ये 1,500 रुपये दिले, ते चूल पेटली, इथपर्यंत ही गोष्ट स्तुत्य. पण जो मध्यमवर्गीय आहे, ज्याला तोकडा पगार आहे आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च जास्त आहे, त्या माणसासाठी काय? म्हणून बघा, सगळ्यांना सर्व काळ सगळेजण समाधानी करू शकत नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी एक समान न्याय तत्वानं समाधान करणं ही राज्यकर्त्यांची जबाबदारी असते. सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाणं ही जबाबदारी असते. म्हणजे तुम्ही ध्रुवीकरण करताना काय विचार करता? बटेंगे तो कटेंगे. ठीक आहे ना, तुमचा हिंदू धर्म धोक्यात आहे, तो बरा निवडणुकीच्या आधी 15 धोक्यात असतो, 15 दिवस निवडणूक झाली की तो धोक्यात नसतो. आपली भारताच्या संविधानाची उद्देशिका सांगते आम्ही भारतीय लोक, असं म्हटलं की आम्ही हिंदू लोक. सर पण एक आपण चर्चा वास्तव करू, या गोष्टी आपली घटनाच बदलणार. ह्या सगळ्या ज्या प्रकारची जी चर्चा विरोधकांनी केली लोकसभेच्या वेळेला, ही सुद्धा कितपत योग्य होती? पण जर तुम्ही पाहिलं नसेल, भाजपचे 5 लोक जे रेप्युटेड पर्सन आहेत पक्षामध्ये, ते सांगत होते लोकसभेला की आम्हाला असं एवढं मॅन्डेट द्या आणि आम्ही याच्यामध्ये असे काही बदल करू का तिथे आम्हाला देशाकरता धर्माकरता वाटतंय की हे करणं गरजेचं आहे. म्हणून हा मुद्दा पुढे आला की आम्ही कायद्यातले काही मुद्दे बदलले म्हणजे घटनाच बदलल्यास होत नाही. नाही वाटत बघा, तुम्ही अमेंड करा, कायद्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करा, सुधारणा करा, त्या कायद्याला अधिकाधिक बळकट करा. पण एखादा कायदा शिथिल करणं, एखादा कायदा स्ट्रॉंग करणं, ही त्या परिस्थितीला बघून ती निर्णय घेतला पाहिजे. पण एखादा कायदा एखाद्या धर्माच्या विरोधामध्ये, एखाद्या धर्माला पूरक आणि एखाद्या धर्माच्या विरोधात तयार करणं किंवा तो आणू पाहणं आणि देशाच्या अखंडतेला, देशाच्या एकतेला, देशाच्या एकूण सगळ्या सामाजिक ज्या काही बंधनं आहेत, जी काही बांधिलकी आहे, त्याला ठेच पोहोचेल असं काही करायला जाणं किंवा त्या दिशेनं जायचा प्रयत्न करणं, याला म्हणतात संविधानाच्या मूळ गोष्टीला हात घालणं. म्हणजे तुमच्या मूलभूत अधिकारावर व्यक्ती म्हणून, धर्म म्हणून नाही. अनेक वेळा भाजपने सांगितलेलं होतं की संविधान बदलायचा प्रश्न नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधान बदलू शकत नाही. आणि साहेब हे जरी खरं असलं, ते म्हणतात आणि करतात ते त्यांच्या आजच्या, तुम्ही आता उद्यापासून बघा आता अधिवेशन सुरू होते केंद्रामध्ये. आज त्यांचं सरकार एनडीएचं गव्हर्नमेंट आहे, ते काही मोदीचं सरकार नाही. आता ते अनेक पक्षांचं मिळून सरकार आहे, इथपर्यंत ते आलेत. म्हणून ते थोडेसे नम्र किंवा शांत झालेत. ज्यावेळी त्यांचं इंडिव्हिज्युअल मॅन्डेट म्हणजे पक्षाचं स्वतःचं ज्यावेळी त्यांच्याकडे बहुमत होतं प्रचंड मोठ्या प्रमाणात, त्यावेळी त्यांना हे करायला वाव होता. तुम्ही एक साधी गोष्ट घ्या, तुमच्या सुप्रीम कोर्टच्या जजेसचे
जी काही निवडणूक असते त्याच्यामध्ये तुम्हाला एक विरोधी पक्षातला कॅन्डिडेट घ्यायचा आहे, एक पंतप्रधान असेल आणि एक कोर्टाचा कोणी माणूस असेल, अशी त्रिस्तरीय रचना त्याची होती. त्यांनी ती बदलली आणि विरोधी पक्षाचा माणसाला त्याच्यामध्ये समावेश करायचंच नाही, त्यांनी 3rd त्यामध्ये ऍड केला. म्हणजे यांनी विरोधी पक्षाला काही विचारायचंच नाही, नसतानाभूत करायचं, विचारात घ्यायचं नाही निवड करण्यामध्ये. म्हणजे आपल्या मर्जीतला माणूस तिथं कसा बसवता येईल हा प्रयत्न, मग इथपर्यंत त्यांची मजल जाते. आणि का हो, मला काय म्हणायचं, तुम्ही महाराष्ट्र राज्याचा आता ही निवडणूक होती, इतके मोठे प्रकल्प बाहेर गेले, इथे डोळ्यासमोर आहे ना आपल्या. स्वतः मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही पंतप्रधानाला भेटून आलो, ते म्हणले की तुमच्याकडे आम्ही आणखी प्रकल्प देऊ मोठ्या स्वरूपाचे, ते दिले नाहीच, उलट हे घेऊन गेले. साहेब हे कसं विसरता येईल? या राज्याचा तरुण जो काही राज्यामधला शिक्षित आहे तो बेरोजगार होणार आहे, त्याला हाताला काम मिळणार आहे. त्यांनी काय सुरतला जायचं का जॉबला? त्यांनी हैदराबादला जायचं का जॉबला? त्यांनी इकडे कुठं अहमदाबादला जायचं का? त्यांनी जायचं कुठं? महाराष्ट्र संपन्न राज्य, प्रगत राज्य आहे, त्याचा एकूण जो काही स्तर आहे देशांच्या रँकिंगमध्ये, देशामध्ये राज्याचा, तो वरच्या क्रमांकावर होता, तो घसरला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही धर्माचं मताचं राजकारण करताना धर्माचा वापर करून मॅन्डेट मिळवण्याचा प्रयत्न केला. एकूण सगळ्या गोष्टीला तुम्ही एक हिंदू नावाचं कवच तयार केलं आणि त्या आधारे मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. हरकत नाही, मान्य आहे. पण म्हणून तुम्हाला आता काय करायचंय, जे तुमच्या लोकांसाठी राज्यासाठी हिताचं असणार आहे, हे मात्र पुढच्या काळामध्ये दिसलं नाही तर मात्र जनतेमध्ये क्षोभ निर्माण होईल आणि तो प्रक्षोभ झाल्याच्या नंतर त्याचे परिणाम भोगावे लागते. शेवटी कोणाचा काळ बसून राहत नाही. आज आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाला लोकसभेला इतकं मोठा स्ट्राईक रेट मिळतो आणि आता तो एकदम पार अगदी 0 जवळ येतो. म्हणजे हे हास्यास्पद गोष्ट आहे ना. म्हणजे ही असं म्हणजे निकाल आहे का हा नेमका? उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावरती त्यांच्या काळामध्ये इतकं मोठं काम आरोग्यमंत्री म्हणून राजेश भैया टोपेंनी केलं की ते देशाला, राज्याला एक दिशा दर्शक ठरलं, त्यांचा पराभव होतो. जे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराडामध्ये इतकं मोठं काम त्यांनी देशाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं, थोडक्यात ईव्हीएम मशीन मॅनेज केल्याचा संशय नाही. संशय का नाही घ्यायचा? एक राज्य द्यायचं, एक काढून घ्यायचं, ह्या जागा द्यायच्या त्या. हे बघा, तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, दादांचा पक्ष ज्यावेळी त्यांनी पक्ष तिकडे नेला, चिन्ह नेलं, त्यावेळी त्यांच्याकडे गुलाबी रंगाची थीम त्यांनी काढली आणि त्या टीमला त्यांनी, माझ्या माहितीप्रमाणे असं लोकांमध्ये चर्चा होती की 200 कोटी रुपयाला ते काम दिलेलं आहे. टीम लिडिंग करायचं, थीम पोचवायची. काय चूक काय? असू दे ना, माझं म्हणणं काय, असू दे. लोकांना एक गोष्ट विसरायला लावायची आणि एक गोष्ट बिंबवायची. त्यांच्या पक्षाचे त्याला पॉलिटिकल म्हणतात, त्यालाच राजकारण म्हणतात. त्यांच्या पक्षाचे सगळे आमदार निवडून येतात, म्हणजे सगळे एजन्सी काम करतात. तुमच्या निवडणुकीसाठी लोक मध्ये काय गोष्ट पसरवायची, ते एजन्सीच काम करतात. सर, हे महाविकास आघाडीने सुद्धा केलं. प्रत्येकाची एक स्ट्रॅटेजी असते, आपण आपल्या पद्धतीने. माझा मुद्दा वेगळा आहे. मग निवडून आणण्याकरता आणि पराभूत करण्याकरता सुद्धा काही एजन्सी नसतील कशावरून? त्यामुळे ठीक आहे, त्याच्यात आता इतका चिखल झालाय की त्याच्यामध्ये चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पण मला असं वाटतं की इतका ज्यावेळी अंधार होतो त्यावेळी एक दिवा असं लकलकत असतो ना, त्याचं नाव आहे शरदचंद्रजी पवार. आणि पवार साहेब हा विचार आहे. आज त्याला लोक हसतील, आता त्या मूडमध्ये लोक आहेत, पण पवार साहेबांच्या विचारानं पुढे जाणं, शाहू फुले आंबेडकरांचा विचार रुजवणं, समाज लोकांना घेऊन पुढे जाणं, धर्माचं राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी काम करणं, हे पुढच्या काळामध्ये अपेक्षित आहे. आणि त्याच्याही पलीकडं आत्ता सध्याचं भाजप आणि सरकार जे काय आता मंत्रिमंडळ ते तयार करतील, अनेकांना अनेक आश्वासनं त्या ठिकाणी ते देतील, किती पुरे करतील माहीत नाही. पण तालुक्यामध्ये एकूण काम करताना जे कोणी आता सत्ताधारी म्हणून काम करतायत त्यांना सुद्धा दिलेल्या आश्वासनांना जागावं लागणार आहे. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. त्यामुळे पुढच्या काळात काय होते ते आपण बघूया. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यामध्ये वेगळा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी आणखी काही पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आजच काही खचून जाण्याची किंवा घाबरण्याची कारण नाही. पवार साहेब स्वतः म्हणतात की मी राज्यावर फिरणार आहे, मी काय आज पुढच्या निवडणुकीमध्ये सगळं दिसेल तुम्हाला काय असेल ते. त्यामुळे ठीक आहे, आपण आशावादी राहायचं, आपल्या पक्षावर प्रामाणिकपणे काम करायचं, सत्यशील दादांना लोकांमध्ये जावं लागेल, जास्त वेळ द्यावा लागेल, सुखदुःखात राहावं लागेल, अधिकचा अभ्यास करावा लागेल, अधिकचं बोलण्याकरताचं कंटेंट तयार करावं लागेल. थांबवतो. आता आपण राज्यातली चर्चा तालुक्यामध्ये आणू. मागे तुम्ही अतुल बेनकेंसाठी खूप प्रयत्न करत होतात, तुमच्या प्रयत्नाला यश आलं नाही. कोल्हे सांगायचे की मला राज्यभर फिरायचंय, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जर घेतलं तर मी राज्यभर काय सांगू. आज परिस्थिती अशी आहे की शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार अत्यल्प निवडून आलेले आहेत. विद्यमान आमदार अतुल बेनके यांना जर महाविकास आघाडी म्हणजे शरद पवारांच्या पक्षात घेतलं असतं
तर काय चित्र पाहायला मिळालं असतं? साहेब माझं म्हणणं आहे अतुल बेनके एक आमदार निवडून आला असता असं आपण गृहीत धरूया. पण म्हणून आज जी परिस्थिती आहे ती बदलली असती का? नाही, आपण चर्चा तूर्त तालुक्यातली करू. हो मी ते सांगतो ना, राज्यभराचे चित्र आहे. अतुल बेनके हे पक्षामध्ये आले आणि निवडून पण आले असते. तुम्हाला घरातला तुमच्या तालुक्यातला आमदार निवडून आणता आला नाही, कोल्हे साहेबांना हे दुर्दैव नाही? 100% खासदार कोल्हे साहेबांना सुद्धा तुम्ही मांडलेल्या सूचना त्यांनी अंमलात आणल्या नाही. नाही आता आमचं ऐकलं आहे बघा, त्यांना सुद्धा असं वाटलं नाही, कारण त्यांनी शिवस्वराज यात्रेच्या इतक्या सभा केल्या होत्या, 69 सभा त्यांनी राज्यामध्ये केल्या होत्या. बेनकेंना पाडलं समजू शकतो, त्यांनी त्यांचा स्वतःचा उमेदवार पण निवडून आणू शकले नाही. नाही पोहोचू शकले तिथपर्यंत. ते मुळात त्यांच्याकडे राज्यभराची जबाबदारी असताना इकडे संघटने ताकदीने काम करायला जेवढं हवं होतं आणि निर्णय लवकर उमेदवाराचा घ्यायला पाहिजे होता, त्या अवमेळामध्ये जास्त काळ निघून गेला. अशी चर्चा होते की महाविकास आघाडीचे म्हणजे पवार साहेबांच्या पक्षाचे आणि महाविकास आघाडीचा घटक पक्ष शिवसेना, काही लोकांनी छातीवर तुतारी लावली, प्रत्यक्षात काम मात्र रिक्षाचं केलं, अशी चर्चा सुप्तपणे होते. एक समीक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं? आता बघा, ओतूर गावामध्ये आम्ही ज्या वेळेला काउंटिंग करत आलो, पहिल्यांदा काउंटिंग आपलं डिंगोर किंवा त्या भागात सुरू होतात, प्लस रिक्षाला मतं जास्त आले, ओतूरमध्ये पण मतं जास्त आली. तिथपर्यंत संशयानं समजा ठीक आहे बाबा, मोहित ढमाले, अंकुश डांबले यांनी कामच केलं नाही म्हणून त्यांना मतं मिळाली असते. आपण कोणाचं नाव नाही घेत. नाही मी सांगतो तुम्हाला, असं वाटणं माझ्या कार्यक्रमाला वाटणं साहजिक. अरे पण मी काउंटिंगला होतो, पुढे आलो आपण, पिंपरी मेंढरामध्ये पण मतं जास्त आहेत. नाही, पिंपरी पेंढरचा विषय असा आहे की तिथे जो बिबट्याचा माझा काउंटिंगचा विषय सांगतो. मी म्हटलं आता वेटिका सरांनी पण काम नाही केलं का? पुढे आलो आम्ही, वडगाव आनंद पण मतं जास्त आहेत. मग काय आनंदराव चौगुलेंनी काम नाही केलं का? पुढे आलो आळ्यामध्ये आलो, आळ्यातही मतं जास्त आहेत. मग काय आळ्यातल्या कोणीच काम नाही केलं का? पुढे गेलो राजुरीमध्ये आलो, तिथं थोडंसं ते प्रमाण कमी झालं, तुतरल्या मतं अधिकची मिळाली. पण तो एकूणच ते गावाने त्यांनी सगळं आधीच सुरू केलं होतं की आम्ही पवार साहेबांबरोबर तुतरेवर राहणार आहोत, किंवा ते मतदानातून आलं. पण तिथे मतं की आहेच, नाही असं नाही, थोडं मतं की आहे. तिथून आम्ही निघालो, बेल्ल्यामध्ये गेलो, साकुरेमध्ये गेलो, निमगावमध्ये गेलो, इकडं आलो. नारायणगाव थोडासा कमी प्रभाव त्यांना जाणवला, पण आदिवासी भागामध्ये एकूण मतदान देवराम लांडे साहेबांना डायव्हर्ट झालं होतं, तिथं मतदान त्यांना नव्हतं, दादांना, शरदादांना. मग आता तुम्ही असं कोणा एकाला कसं म्हणू शकतो आपण की कोणीच काम नाही केलं? मला असं मत आहे की कोणाला आरोप करण्यापेक्षा जी निवडणूक नेत्यांच्या हातातून गेली ती जनतेच्या हातामध्ये होती, आणि जनतेनं ती निवडणूक हातामध्ये घेतली आणि योग्य निर्णय त्यांनी जो काही घेतला तो आपल्या समोर आहे. पण आपण सुद्धा प्रत्येक कार्यकर्ते कष्ट घेतले नसते तर शरददादांच्या आणि तुतारीच्या मतांचा गॅप हा 15-20 हजारांत राहिला असता. पण तसं घडलं नाही वाणे साहेब. त्यांना मिळाली 400 मत, ह्यांना दोघांना 100 मिळत होती, 200 मिळत होती. म्हणजे त्यांना एक खट्टी मिळाल्यामध्ये यांच्यामध्ये विभागली जात होती. त्याच्यामुळे हे ज्या पद्धती वाढायला पाहिजे ती वाढत नव्हते आणि ते मात्र वेगाने पुढे वाढत होते. आणि एकदा तर असं झालं की 13-14 हजाराचं लीड त्या ठिकाणी आलं आणि आम्ही म्हणले काय तुटू शकत नाही. आळ्याच्या पुढं जेवढे ते निघायला लागलं, राजुरी लागली, बेला लागला, साकुरी लागलं, नारायणगाव लागलं, त्यावेळी ते सोनवणे दुसऱ्या फेरीपासून पुढे चालले, शेवटपर्यंत पुढेच गेले. हो, पण पुढे असण्याची गती जी आहे ना ती नंतर कमी होत गेली. पण आम्हाला तिथं पुढे 6 हजार लीड तोडता आला नाही. आम्ही आणखी जर 3 हजार पुढे गेलो असतो तर कदाचित एकदम समसमाला आलो असतो. आणि एक बारकाईने अभ्यास करावा सर तुम्ही, राज्यातला एकूण जे बॅलेट आहे, एकूण बॅलेट, त्या बॅलेटमध्ये महाविकास आघाडीला मतं जास्त आहेत. म्हणजे बॅलेट सांगतंय की महाविकास आघाडी पाहिजे. तो सुशिक्षित मतदार आहे, तो सगळा वेल एज्युकेटेड, जो इलेक्शनच्या कामामध्ये माणसं जे काम करतात त्यांचं ते मतदान आहे. ती लोक सांगतायत की महाविकास आघाडी आम्हाला पसंत आहे आणि ईव्हीएम सांगते महाविकास आम्हाला पसंत आहे. हे कसं काय होऊ शकतं? राज्यातला एक जो काही वर्ग आहे तो सांगतोय की एज्युकेटेड वर्ग आहे की आम्हाला महाविकास आघाडी सरकार पाहिजे, आम्हाला बदल हवाय. मग शंका, पोस्टल मतदानामध्ये जास्त मतदान कोणाला झालं? सांगतो ना, महाविकास आघाडीला मतदान जास्त झालं. हे आपल्याकडे नाही, ओव्हरऑल कुठेही काढा तुम्ही, तसंच झालेलं आहे. तरी पण निकाल भविष्य काळामध्ये ईव्हीएम मशीन नको? नाही, नकोच, ते हटवावंच लागेल. माझं म्हणणं, इलेक्शन जर तुम्हाला ट्रान्सपरंट घ्यायचं असेल तर तुम्ही ईव्हीएम हटवा आणि जे काय असेल ते सगळ्यांना स्वीकारू आपण, किंवा ईव्हीएम पण मोजा आणि सगळं व्हीव्हीपॅट पण मोजा. ईव्हीएमचा निकाल हा आला ना तर तो ठेवा रिझर्व, तुरंत असा निकाल लागलाय आणि तो 2 दिवस ती मोजणी चालू दे, व्हीव्हीपॅटची चालू द्या मोजणी, आणि नंतर तो टॅली करून घ्या, पण दोन्ही मोजा. पण आता तर एक व्हिडिओ असा आला की त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅटच्या प्रिंट पण बदलतात, त्यामुळं ते व्हीव्हीपॅट पण नको. आणि बघा ना माणसं, एक डाऊट असा येतो की तुम्ही न्यायव्यवस्था तुमच्या ताब्यात आहे, आयोग तुमच्या ताब्यात आहे, असं लोकांना वाटायला लागलं आता. कारण संशय निर्माण होऊ लागला, प्रश्न निर्माण व्हायला लागला, शंका यायला लागल्या. कारण हे बघा, 100-125 जागा मिळाल्या असत्या, 100-110 मिळाल्या असत्या,
ठीक आहे, नाकारलं महाविकास आघाडीला, काही अडचण नाही. तर 2-3 फॅक्टर त्यामध्ये होते. समजा की आरक्षणाविरोधाविषयी महाविकास आघाडी ठोसपणा काय सांगत नव्हती आणि म्हणून लोक नाराज असेल असं आपण समजू. किंवा लाडकी बहीण योजनेला त्यांनी आधी चुकीचं म्हणलं, नंतर म्हणलं 3,000 देऊ, मग त्यामुळे नाकारलं असेल की बाबा हे नुसते आधी खोटं म्हणतो, आता नंतर खरे म्हणायला लागले. मुद्दा लक्षात आला. 2019च्या निवडणुकीला तुम्ही अतुल बेनकेंबरोबर होते. त्या निवडणुकीमध्ये अतुल बेनकेंचा जेवढं जे मतदान मिळालं त्याच्यापेक्षाही मतदान यावेळेस शरद सोनवणे यांना कमी मिळालं. हे कशाचं लक्षण? नाही, मुळात निवडणुका त्यावेळी कॅन्डिडेट होते 3 ताकदीचे, 3-4 कॅन्डिडेट होते समजा. आज काय त्यावेळेस आशाताई बुचके पण लढल्या, शरद सोनवणे पण लढले. त्यावेळेस तुम्ही असं सांगत होते, तुम्ही त्यावेळेस बेनकेंच्या सोबत होते की बाबा आता दोघं उभं राहिल्याचा काही संबंध नाही, आशाताई जरी उभ्या राहिल्या, आशाताईंनी आम्हाला मदत केली असं जे लोक टीका करत होत्यात काही तथ्य नाही असं तुम्ही सांगत होता. आताही समोर आशाताई होत्या, समोर शरद सोनवणे होते. असं असतानाही अतुल बेनके 3 नंबरवर गेले, पिछाड्यावर गेले. फाजील आत्मविश्वास. शेवटच्या 15 दिवसांमध्ये निवडणूक हाताळण्याची पद्धत चुकली आणि त्यांचा तो गोंधळलेलापणा जो होता ना तो समोर आला. कारण कोणी कार्यकर्ते काही करतोय, कसं वागतोय. 19चे अतुल बेनके आणि 24चे अतुल बेनके किती फरक जाणवतोय? नाही, मी निधी आणलाय, लाडक्या बहिणी 1 लाख लोक महिलांचे फॉर्म भरलेत, मी महिलांना भेटलोय, प्रत्येक गावात व्हिजिट केली, उद्घाटन केलीत, फंड्स आणलेले आहेत, विजन ठेवलंय, हे काम करेल, एज्युकेटेड मी कॅन्डिडेट आहे, बाकीच्या पेक्षा मी शिकलेला आहे, माझ्याकडे दादांसारखं पाठबळ आहे, मी सरकारमधून निधी आणू शकेल, फक्त मी पवार साहेबांना सोडलं, हा एक मुद्दा होता, तो बाजूला पडला, आता माझं तालुका विकासासाठी लक्ष आहे. या आत्मविश्वासामध्ये ते राहिले. पण त्याच्यापेक्षा आधीची सहानुभूती लोकांमध्ये जाऊन दादांनी मिळवली, ती त्यांना मात्र त्या ठिकाणी रोखता आली नाही, हे वास्तव आहे. अतुल बेनके शिक्षित आहे, वास्तव आहे. अतुल बेनकेंचं काम चांगलं आहे, वास्तव आहे. अतुल बेनकेने निधी चांगला आणला, हे वास्तव आहे. परंतु लोकांमध्ये गेले नाहीत. निधीच्या पाठबळावर, अजित पवारांच्या संगतीमुळे किंवा आपण केलेल्या कामामुळे मतदार आपल्याला निवडून देतील असा जो त्यांचा फाजील आत्मविश्वास होता. या अगोदरच्या निवडणुकीमध्ये शरद सोनवणे यांनी 2,242 कोटींचा निधी आणला, त्यांना मतदारांनी घरी बसवलं. याच अतुल बेनकेंनी त्यांना घरी बसवलं. एवढा अनुभव पाठीशी असताना सुद्धा या निवडणुकीमध्ये बेनके कशाच्या जीवावर गप्प राहिले, शांत राहिले का ईव्हीएम मशीन आपल्याला 100% साथ देईल असा त्यांना आत्मविश्वास होता का? नाही, त्यांना 2 गोष्टीचा आत्मविश्वास होता. एक तर विकास कामं आणि दुसरं लाडकी बहीण. याच्या पलीकडं त्यांनी एक चूक त्यांच्या टीमकडनं किंवा त्या लोकांकडनं अशी झाली का ते त्यांच्यापेक्षा इतर लोकांच्या रेषा पुसायला लागले. मला वाटतं ते करण्यापूर्वी हे करावं की न करावं ह्याच्यामध्ये थोडा वेळ त्याने घेतला असता तर त्यांनी नक्कीच त्या गोष्टी नाकारल्या. सर, निवडणुकीच्या मतदानाच्या 1 दिवस अगोदर अतुल बेनकेंचा जवळचा कार्यकर्ता, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष यांच्यावर एक गुन्हा दाखल होतो. तो खरा खोटा भाग वेगळा. सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतो तो खरा खोटा हा भाग वेगळा. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर काही महिला मोर्चा काढतात, त्या कार्यकर्त्याच्या फोटो पायदळीत तोडवतात, त्या कार्यकर्त्याची निंदा नालस्ती होते. ते प्रकरण नाही प्रविष्ट आहे. त्या संदर्भात सुद्धा आमदार अतुल बेनके यांनी ब्रश शब्द काढला नाही. जर कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत नसतील हे तालुक्याच्या जनतेच्या पाठीमागे भविष्यकाळात उभे राहतील का, अशा प्रकारची पण संशयाची सुई लोकांमध्ये फिरत होती. आमदार बेनके त्या संदर्भात ब्रश शब्दही बोलले नाहीत. ते आधी असं म्हणाले होते, ज्याने कुणी हा व्हिडिओ तयार केला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता हा मुद्दा उचलून त्यांनी धरला बाकी लोकांनी आणि असं नॅरेटिव्ह सेट केलं की भाऊ देवाडेंनीच हा व्हिडिओ तयार केलाय, ते त्याचे मास्टर माइंड आहेत. त्याला काउंटर करताना आमदारांनी म्हणायला पाहिजे होतं की भाऊ देवाडेंनी जरी तयार केला असेल तरी आम्ही कारवाई करू, पण हा व्हिडिओ तयार भाऊ देवाडेंनी केला नाही याची खात्री मला आहे. आणि हा व्हिडिओ तयार करणारा व्हिडिओ रेकॉर्डिंग जे दोघांचं सुरू आहे त्यापैकीच कोणतरी एकाने तयार केलेला आहे. खरा व्हिडिओ असेल तर, आणि खोटा असेल तर ज्याने कोणी केला असेल तो माझा नाही, मी असेल तरी माझ्यावर कारवाई करा, इतकं म्हणायला ते माध्यमांसमोर यायला हवे होते. जे सांगायला भाऊ देवाडेंना 1-1.5 दिवस लागला तोपर्यंत या लोकांनी त्याला अटक करण्याची मागणी लावून धरली आणि ती लोकांमध्ये अधिक रुजली की हा माणूस खोटा व्हिडिओ तयार करतो. ह्यांनी तो व्हिडिओ फक्त दोघांना पास केला होता, तयार केलेला नव्हता. हे यांनाही माहिती होतं, पण यांनी हे शोधलं की यांनी यांच्या मोबाईल पाठवलाय आणि मग आमदारांचे कार्यकर्ते असे व्हिडिओ पाठवतात
आमदार याच्यावर काही बोलत नाही, याला आमदारांचाच पाठिंबा आहे त्याचा फटका बसला. असा सगळा त्यांनी माहोल तयार केला आणि त्याचा मोठ्या प्रमाणात फटका महिला वर्गातून त्यांना आमदारांना बसला. आणि हे हँडल करताना थोडी समजसूचकता जर आपल्याकडे त्यांनी ठेवली असती तर त्यांनी तातडीने हा विषय लोकांच्या मनातून बाहेर काढला असता आणि दुसरा विषय घेऊन ते समोर आले असते. तरी सुद्धा ते शक्य झालं असतं. तर आणखी जागा होती, त्यांनी शेवटी समारोपाची सभा घेतली नाही. त्यांनी समारोपाची सभा घेऊन एखादा त्यांचा पक्षाचा अध्यक्ष आहे, सुनील तटकरे साहेब असतील किंवा आणि कोणी असेल, त्यांना आणून सभा घेतली असती तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा ओहापोह तिथं करता आला असता, लोकांना तो भ्रम काढता आला असता. पण त्यांनी शेवटची सभा घेतली नाही. त्यांनी वाडी वस्तीवर जाऊन लोकांना भेटून बाकीचे यंत्रणा कामाला लावून ते काय करायचे प्रयत्न सुरू केले, त्यांनी तिकडे दिलं. पण लोकांच्या मनात ही भावना ते काढू शकले नाहीत. त्यामुळे ती भावना सहानुभूती अधिक तयार झाली. ज्या बदल्यामध्ये सीमाताई पोलीस स्टेशनला जाऊन बसत होत्या, जे काय तुम्ही त्यांच्या माध्यमातून ते दाखवत होतात, ते लोकांना महिलांना अधिक भावलं. आणि तोच फटका शेवटी जो 5,000, 3,000, 6,000 जो काही सर आम्ही जे खरं आहे समोर दिसतोय ते दाखवण्याचा प्रयत्न केला. अतुल बेनके पुढे आले असते तर आम्ही ते पण दाखवलं असतं. नाही ठीक आहे. आता ते बघा, माझं म्हणणं याच्यामध्ये राजयोगच असावा लागतो. तुम्हाला जे सुचतं ना ते सुचणं पण तुमच्या हातामध्ये नसतं. एखाद्या गोष्टी समजसूचकता ठेवणं. बेनकेंचे सल्लागार चुकले. आता त्यांचे सल्लागार कोण होते? त्यांना स्वतःला सगळं समजतं. त्यांना सल्लागाराची फार आवश्यकता असं मला वाटत नाही. पण त्यांची सत्सविक बुद्धी या धावपळीमध्ये काही कुठेतरी गडबडीमध्ये त्यांच्या टेन्शनमध्ये, प्रवासामुळं, दगदगमुळं शेवटचा काळ फार बेकार असतो. महिना 1.5 महिने आपण पळत असतो. आरोग्य, शरीर, सगळ्या गोष्टी शेवटी हे झाल्या असं, पेशंट संपले असतात. बाकी सगळ्या गोष्टी यंत्रणा हलवताना डोक्याचा सगळा भोगा झालेला असतो. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते पण कुठेतरी एकदम याला गेले. ते म्हणजे आता काही निर्णय विचार करायच्या परिस्थिती बाहेर गेले आणि ते घर झालं असेल. शेवटचा प्रश्न, कथित अश्लील व्हिडिओ खरा खोटा देव जाणे, या व्हिडिओची सत्यता लोकांपुढे यायची असेल त्याला शास्त्रीय पद्धत नेमकी कोणती? वाणी साहेब बघा, आपल्याकडं तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल, त्या मला वाटतं कोण होत्या, त्या मुंबईतल्या एक आमदारांनी त्या गाडीत चालल्या होत्या आणि त्यांचा व्हिडिओ काहीतरी ते गाणं व्हायरल झालं, पारोला काहीतरी ते गाणं व्हायरल झालं होतं. त्याच्यामुळे त्या लोकांनी आवय उठवली, व्हिडिओ खोटा आहे आमच्या असं केलं. ज्यावेळी तो फॉरेन्सिक मध्ये तपासला ना, तो व्हिडिओ खरा निघाला, ती चर्चा थांबली. आता जबाबदारी विद्यमान आमदारांचीच आहे. त्यांच्याबाबत व्हिडिओ आहे, त्यांनीच आता माध्यमांसमोर सांगायचं आणि त्यांनी त्यांची यंत्रणा वापरायची, फॉरेन्सिक लॅबमध्ये व्हिडिओ तपासायचा आणि त्याचा सर्टिफिकेट मिळतं, प्रमाणपत्र, हा व्हिडिओ खरा की खोटा. त्यांनी हे सगळं जनतेला सांगावं, त्यांची नीतिमत्ता सोडू नये आणि सांगावं व्हिडिओ खरा आहे. खरा असेल तर त्यांचं वैयक्तिक आयुष्य त्यांना लखलाभ. मग शिवजन्मभूमीचं नाव एवढ्या कमरेखालचे वार करण्याची गरज काय? एवढी पातळी सोडण्याची आवश्यकता होतीच का? कोणी सोडली? ज्यांनी कोणी केली असेल. व्हिडिओ व्हायरल झाले, कोणीतरी व्हायरल केलेला आहे, तो तुम्ही, मी, XYZ कोणीतरी असेल ना. नाही बघा, माणसाला शत्रू असतात काही. सर जो शत्रू असेल तो असेल, परंतु अशा प्रकारे व्यक्तिगत लाईफ मध्ये माध्यमाने सुद्धा किंवा सगळ्यांनी सुद्धा हे यांनीच केलंय असं कोणी म्हणालं नाही. निर्देश करण्याचा प्रयत्न असं कोणीही म्हणालं नाही. म्हटलं नाही. पण ज्यावेळी भावादेवाडी टार्गेट होतो, त्यावेळेला एक हे बेनकेंचे कोणी हात धरले होते, त्यांचे कार्यकर्ते का गप्प राहिले? त्यांच्याकडे असं कोणी नव्हतं बाजू मांडणारा माणूस चांगला त्या काळामध्ये. सर ताकदीचे काही मित्र तानाजी तांबे हाताशी धरले होते, ते विग्नर कारखान्याच्या नावाने सारखे घंटी वाजवत होते. आता ते सगळं तालुक्याने पाहिलंय. तो हेतू, उद्देश, त्यांची भूमिका, तो विषय ते सुद्धा मांडू शकत होते. का नाही मांडला त्यांनी? का त्यांनी मांडायला त्यांनी लावलं नाही? जसं मी आता ठामपणाने म्हणतोय की व्हिडिओ खोटा असेल तर कारवाई करा, खरा असेल तर पाणी तुम्ही बेनकेंच्या सोबत असते तर काय चित्र पाहायला भेटलं असतं? नाही, मी तर तो मुद्दा इलेक्शन सोडून लावून धरला असता की तुम्हाला आरोप करायचे असते. आणि बघा साहेब, माझा स्वभाव असा आहे, मला काय समजा कधी गोष्ट करायची मी उघडपणाने विरोध करतो. बेनके विजय झाले असते. नाही, त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत असतो. त्यांनी राजकीय भूमिका आमच्यासारख्या विचाराबरोबर ठेवली असती. पवार साहेब, प्रश्न सरळ आहे. ते आम्ही 100% एक लक्षात घ्या, ते पवार साहेबांच्या सोबत आले असते नसते आले हा भाग वेगळा, परंतु विजय कुऱ्हाडे जर अतुल बेनकेंसोबत असते तर हे जे काही चक्रव्यूह निर्माण झालं संशयाचं, व्हिडिओचं किंवा जे झालं तातडीनं आम्ही भेदलं असतं. आणि ज्या कोणी महिला संवर्धन करत होत्या त्यांनी सांगितलं असतं हे सिद्ध करा खोटे म्हणून, उगाच साप म्हणून भुई दुपटू नका. आणि ज्याचं तुम्हाला कळवळ आहे ना, त्याच्या एकूण सगळ्या बाबी सगळ्या उघड राजकारणात जर इलेक्शन तेवढं तोंड करायच्या असत्या, ती वेळ आली असती तर त्या केल्या पण असत्या, पुरावे घेऊन केल्या असत्या.
कारण बघा आता शेवटी तुम्हाला तुमच्या जर गळ्याशी सगळं आला असेल आणि कोणी जर तुम्हाला बदनाम करता प्रयत्न करत असेल तर एकदा दूध का दूध पाणी का पाणी ताक्षणी लग करून टाकलं असतं. ह्याने सांगितलं की खोटं आहे बनावट आहे, तर कसं खरं आहे हे तरी सांगा, किंवा तुम्ही कसं खोटं म्हणताय हे दाखवा, बाप दाखवण्यास श्राद्ध घाल, अशी परिस्थिती आणली असते. आणि लोक सांगितलं असतं की हे सगळं लबाड आहे, खोटं आहे, सगळं चाललंय, ह्याच्यात आम्हाला लक्ष द्यायचं नाही, किंवा हे बघा तुम्ही लोकांनी जज करा, पण ही वस्तूची अशी आहे, ही ताकदीने बाजू मांडली असती तर त्या ठिकाणी ते विषय थांबला गेला असता. शेवटी कोणतीही महिला आपल्या नवऱ्याची बदनामी होताना बघू शकत नाही, ती ती प्रकर्षाने विरोध करणं ही नैसर्गिक बाब आहे. पण आंधळेपणाने आपण त्याचं समर्थन करणार असू तर आपले मूर्ख आपणच आहोत. पण त्यातून साध्य काय होणार होतं की तुम्हाला बदनाम करून तुम्ही कसे वाईट आहात, तुम्ही कसे चुकीचे आहात हे दाखवायचा प्रयत्न केला होता. राजकीय विचाराने लढाई अशा लढाईप्रमाणे लढायची गरज नव्हती, ती लढली गेली. ती लढली गेल्यामुळं त्यांना त्याचं सहानुभूतीमध्ये रूपांतर. रडीचा डाव कोण खेळला? जे कोणी त्यांच्या विरोधात ते खेळले, मग राजकीय असं किंवा व्यक्तिगत असतील, किंवा कोणी उद्या न जाणो एखादी महिला झाली आहे की मी शोषित आहे, खरोखर आहे, आणि हा व्हिडिओ खरा बघा, तर तुम्ही काय करणार? मग त्यावेळी तुम्ही कुठं जाणार घेऊन अन्याय? तुम्हाला जनते दरबारात परत यायचंच आहे ना. मग हा व्हिडिओ बेनकेंनी त्यांच्या समर्थकांनी व्हायरल केला असं आपण मुळीच म्हणत नाही. प्रश्न शिल्लक असा राहतो, ज्यावेळेस समोरनं आरोप होतो बेनकेंवर अप्रत्यक्षपणे त्यांचाच हात आहे असं जेव्हा लोक म्हणतात त्यावेळी शांत राहणे हा गुन्हाच आहे. म्हणजे आपण शांत राहतो म्हणजे एक प्रकारे मान्य करतो. उलट पक्षी माझं म्हणणं होतं की भाऊ देवाडीने तो व्हिडिओ कॉलला पाठवण्यापेक्षा लगेच वाणी साहेबांना फोन करायला पाहिजे होता, माध्यमांनी यायला पाहिजे होतं की साहेब ह्याच्यामध्ये जे काही अंगुली निर्देश हा ज्यांचा कुठंतरी बेनके साहेबांकडे आहे तो आम्ही खपवून घेणार नाही, हा व्हिडिओ खरा खोटा याचे कार्यकर्ते आज आम्हाला सांगावं नाही, आम्ही पोलीस स्टेशन समोर जाऊन बसतो. तुम्ही का नाही येऊन बसले पोलीस स्टेशन समोर की जो कोणी आहे दाखल करा, कोणा आम्ही विरोधी पक्षाला असू तर आम्हाला वाटतं चुकीचं आहे, दाखल करा तुम्ही कोणावर तरी. जर शरददादांचे कार्यकर्ते जाऊन गुन्हा आळेफाटाला पोलीस दाखल करतात तसं तालुक्याची संस्कृती म्हणून आपण जाऊन बसायला पाहिजे होतं. एखाद्याचा खासगी व्हिडिओ खरा का खोटा हे शोधा म्हणून पोलीस स्टेशन पुढे बसणं कायद्यात बसतं का? नाही बघा, त्याच्यावर कारवाई झाली. पोलीस स्टेशनने सुद्धा जिल्हाधिकारीचे आदेश मोडले म्हणून यांच्यावर कारवाई केली, ती उशिरा केली. तो भाग वेगळा. हे बघ, ह्या महिला भाऊ देवाड्याच्या विरोधात का बसले तो विषय तो माझा नाही. माझा प्रश्न असा आहे, तुम्ही जे आता म्हणाले काय या व्हिडिओची सत्यता तपासा, पोलीस स्टेशनला आंदोलन केलं असतं किंवा उपोषण केलं असतं, परंतु एखाद्याचा खाजगी व्हिडिओ त्या संदर्भात आपण असं काही करू शकतो का? ते आता व्यक्ती नव्हते तर ते एक पब्लिक फिगर आहे. पब्लिक फिगर म्हणजे काय की ज्या माणसाला लोकांमध्ये स्थान आहे, मोठं स्थान आहे, आणि तो आमच्या तालुक्यातला एक माणूस आहे जो आमचा एक सहकारी विचारांना विरोधी असेल पण आमच्या तालुक्यातला तो घटक आहे, शिवजन्मभूमीचा तो घटक आहे, आणि त्याच्या बाबतीत आज गलिच्छाने अश्लील जे कोणी पसरवतंय ना त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार मी विरोधी पक्षात सोबतच्या पक्ष याला काय किंमत नाही. मला जे वाटतं कारवाई व्हावी हे मी मांडली असती तर मला माझ्याविषयी होणारं प्रशिक्षण थांबलं असतं. म्हणजे मी न्यायनीतीनं वागतो, मी विरोधकाच्या बाबतीत चुकीचं घडत असेल तर त्याचा विरोध पण करतो, ही राजकीय संस्कृती माझ्याकडे आहे हे लक्षामध्ये आलं असतं आणि तो मुद्दा निवडणुकीत बाजूला पडला असता, जे की सहानुभूती मिळवायला त्याने तो वापरला. सरळ साधी गोष्ट आहे. आपण व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवू. प्रत्येक राजकीय पक्षाचे उद्दिष्ट वेगवेगळी, स्ट्रॅटर्जी वेगळी असते. शरद सोनवणे विजय झाले, मतं कमी मिळाली, पण अपक्ष उभं राहणं निवडून येणं सोपं नाही. आज त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये एखादं राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक तुम्ही तालुक्याचे एक जाणकार म्हणून कसं पाहता, काय मागणी असेल? माझी या निमित्तानं अतुलदादा बेनके जे सरकारमधले घटक आहेत आताच्या पराभूत झाले असले तरी सुद्धा ते अजितदादांचे समर्थक आहेत, ते सरकारमध्ये आहेत. आशाताई बुचके जर त्या भाजपच्या म्हणत असतील तर त्या पण आपल्या तालुक्यात जबाबदार महिला आणि लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत. त्या पक्षामध्ये जर असतील तर त्या पण सत्तेमध्ये आहेत आणि शरददादांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे किंवा त्याचे समर्थक ते आहेत. मला वाटतं की शिवजन्मभूमीचं मंत्रिपदाचं स्वप्न हे खूप काळ राज्य स्थापन झाल्यापासून तर प्रलंबित आहे. या निमित्तानं जर शरददादा सोनवणे यांना मंत्रिपद, राज्यमंत्रीपद जरी मिळत असेल तरी आशाताई, अतुल बेनके ह्या सगळ्यांनी सरकारमध्ये जावं आणि भांडावं. आमची लढाई झाली ती झाली, आमच्या शिवजन्मभूमीला तुम्ही न्याय द्या. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भविष्य काळामध्ये अजितदादा असणार आहेत ही काही सांगायची गोष्ट नाही, हे जग जाहीर आहे. दादासाहेब निर्णय घेणार आहेत, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद जातील त्याच्यामधून त्या माणसाला कोणतं मंत्रिपद द्यायचं, मग जिल्ह्यात कोणाला मंत्री करायचं हा निर्णय सर्वस्वी अजितदादाच घेणार आहेत. हेही काही सांगायला ज्योतिषाची गरज नाही. म्हणजे अतुलदादा बेनके यांनी जर निर्णय घेतला की तालुक्याला मंत्रिपद आणायचं, राज्यमंत्रीपद दर्जा आणायचा, तर ते स्वतः करता किंवा शरददादांकरता तशा स्वरूपाचं एखादं खातं, महामंडळ किंवा राज्यमंत्रीपद, नाही कॅबिनेट तर राज्यमंत्रीपद तरी
ते आणू शकतात. पण याच्यामध्ये सन्मान्य अजितदादा असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, ही सगळी मंडळी स्पर्धेमध्ये असणार आहेत. नव्याने निवडून आलेले आमदार सुनील शेळके आहेत, किंवा इकडे राहुल कुल आहेत भाजपचे, किंवा इकडं हर्षवर्धन पाटलांचे आपले दत्तमामा या ठिकाणी आहेत, नंतर इकडं बापू शिवतारे आहेत. त्यामुळे या सगळ्या स्पर्धकांमध्ये शरददादांना न्याय मिळणं थोडं जिकरीचं वाटतं. पण 1 वर्ष करता तरी आम्हाला ती संधी द्या. वर्षभरानं भले आमचा तुम्ही राजीनामा घेऊन दुसऱ्याला संधी जिल्ह्यामध्ये द्या, विस्तारामध्ये द्या, पण आता सुरुवातीला आम्हाला किमान राज्यमंत्रीपद द्यावं. यासाठी मागणी तालुक्यासाठी मतभेद विसरून करणं ही काही गैर गोष्ट नाही. शरददादा एकटे जाऊन त्या ठिकाणी बसलेत. असंच समर्थन करायला आमदार बेनके जर गेले तर त्यांच्याविषयीची तालुक्यामध्ये भावना अधिक चांगली वाढीची लागेल. पण मी आमदार होतो, माझ्या काळात सत्तेमध्ये सहकार्य असताना शरददाने मला मदत केली नाही, अशी भावना मला न ठेवता, मी आता आमदार नसलो तरी तुम्ही आमदार आहात, सत्तेमधले आमदार आहात, तर मी तुमच्यासाठी एक पाऊल पुढे येऊन मागणी करायला येतो, अशी भूमिका ठेवली तर अतुल बेनकेंच्या विचाराची व्यापकता ही लोकांना भावेल. त्याने तसं करावं असं मला वाटतं. त्या जागी मी असतो तर आज माझ्या नेत्याकडे किंवा त्या सरकारमध्ये असतो तर त्याच्यामध्ये भांडायला गेलो असतो की दादाला आमच्या एखादं तुम्ही मंत्रिपद द्या, आमचं राजकीय वगैरे आम्ही राजकारणात काढू, पण शिवजन्मभूमीला न्याय तुम्ही द्या. कारण ज्या महाराष्ट्र निर्मितीचा सुवर्ण कलश राज्यामध्ये चव्हाण साहेबांनी आणला, राज्य निर्मितीची घोषणा शिवनेरी किल्ल्यावर झाली, त्या शिवनेरी किल्ल्याच्या मायभूमीमध्ये आमच्या निवडून आलेल्या अजित सरदादांना या ठिकाणी मंत्रिपद मिळावं, ही सगळ्या तालुक्यातल्या प्रत्येक म्हणजे सगळ्या तालुक्यातील सगळ्या माणसांची, सगळ्या नागरिकांची अपेक्षा आहे. यात गैर काहीच नाही. आपल्या सोबत होते राजकीय समीक्षक, त्याचबरोबर कायद्याचे अभ्यासक असलेले ॲडव्होकेट विजयराव कुऱ्हाडे. त्यांनी मांडलेल्या सगळ्याच मतांशी आपण सहमत असू असं अजिबात नाही, परंतु त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांमध्ये जर विद्यमान आमदार सक्सेस झाले असते किंवा आशाताई बुचके असतील, शरददादा सोनवणे यांना थांबवण्यामध्ये विजयी झाले असते, किंवा या जुन्नर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी अतुल बेनके यांना मिळाली असती तर हे फायद्याचं ठरलं असतं. त्याचबरोबर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी अतुल बेनकेंच्या नावाला फारसा विरोध निर्माण केला नसता, अतुल बेनकेंना इकडे घेतलं असतं, चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. अशा प्रकारची त्यांनी स्पष्ट मतं मांडलेली आहेत. म्हणजे एकंदरीत निवडणुकीच्या या प्रक्रियेबद्दल त्यांनी संशय निर्माण केलेला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीला चांगलं लोकमत असताना प्रत्यक्षात मात्र वेगळं काहीतरी घडतंय, याचा अर्थ काहीतरी काळं बेरं दिसतंय असं त्यांचं म्हणणं आहे. जुन्नर तालुक्यामध्ये शरददादा सोनवणे त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर अपक्ष उभं राहणं, निवडून येणं सोपं नाही. शरददादा सोनवणे यांनी निवडणूक लागल्यानंतर पायाला भिंगरी बांधल्यागत तालुकाभर फिरले. एवढंच नाही तर त्यांच्या गावात जे मळगंगा मंदिर आहे त्या ठिकाणी बाहेर चपला काढल्या, महिनाभर बिगर चपलेचे फिरले, त्यांच्या पायाला अक्षरशः फोड आले, त्यांच्यावर काही गलिच्छ आरोप झाले. ते आरोप खरे खोटे भविष्यकाळात कळतील नाही कळतील हा भाग वेगळा, परंतु सगळ्या संकटाचा सामना शरददादा सोनवणे, त्यांचं कुटुंब, त्यांची मुलं या सगळ्यांनी साथ दिली आणि या साथीचं फळ तरुणांचं पाठबळ यामुळे शरददादा सोनवणे 6,664 मतांनी विजयी झालेले आहेत. शरददादा सोनवणे यांना त्या तालुक्याचं आमदारकी मिळाली, आता राज्याचं मंत्रिपद मिळावं यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न आहेत. विजयराव कुऱ्हाडे यांचं सुद्धा म्हणणं आहे विद्यमान आमदार अतुल बेनके, आशाताई बुचके ह्या महायुतीच्या घटक आहेत. या सगळ्यांनी व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून शरददादा सोनवणे यांना मंत्री करण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही त्यांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, विजयराव कुऱ्हाडे यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी जे काही मुद्दे मांडलेत किंवा ज्या मुद्द्यावर जे बोललेत त्या मुद्द्यांशी एक सुरेश वाणी म्हणून, या चॅनलचा संपादक म्हणून मी सहमत असेल असं नाही. विजयराव, आपण विघ्न टाइम्सशी बोललात, मनमोकळी चर्चा केली, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह,
सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.